चला शब्दांच्या या नव्या प्रवासाला सुरुवात करूया. आजचा हा सोहळा म्हणजे फक्त एका पुस्तकाचा जन्म नाही, तो एका विचाराचा पुनर्जन्म आहे. भट साहेबांच्या जीवन काव्याचा, संघर्षाचा आणि शब्द सामर्थ्याचा पुनरुद्धार आहे. मान्यवर उपस्थिती, साहित्यप्रेमी मित्रमैत्रिणींनो, आजचा हा सोहळा फक्त पुस्तक प्रकाशनाचा नाही आहे, तर विचारांचा, प्रेरणेचा आणि सृजनशक्तीचा उत्सव आहे. तर चला या सुंदर क्षणांना आपण सुरुवात करूया. ज्यांनी या पुस्तकाला आकार दिला आहे त्या लेखकांचे आणि ज्यांच्या उपस्थितीने हा सोहळा उजळून निघालाय त्या सर्व मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत करते आहे. अंधारावर मात करणारा एकमेव प्रकाश म्हणजे ज्ञान, आणि या ज्ञानदीपातूनच प्रज्वलित होते विचारांचे विश्व. प्रत्येक मंगल कार्याची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करत असतो, कारण दीप म्हणजे तेज आणि तेज म्हणजेच प्रेरणा. आज या सुप्रसंगी या प्रकाशाच्या माध्यमातून आपण गझल सम्राट श्री सुरेश भट यांना आदरांजली वाहणार आहोत. मी नम्र विनंती करते, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर श्री गिरीशजी गांधी, तसेच पुस्तकाचे उद्घाटन करते आदरणीय डॉक्टर श्री अक्षय कुमारजी काळे, आदरणीय श्री चांडक साहेब, पुस्तकाचे लेखक डॉक्टर श्री प्रदीपजी निफाडकर, या सगळ्यांनी दीपप्रज्वलनासाठी कृपया मंचासमक्ष यावे. हा प्रकाश फक्त एका कार्यक्रमाचा नाही, तर तो साहित्य, संस्कृती आणि विचारांच्या सातत्याचं प्रतीक आहे. या प्रकाशाने आपलं अंतःकरणही उजळो, शब्दांच्या, सुरांच्या आणि प्रेरणेच्या रूपाने. दीप उजळला आणि त्यासोबतच या सोहळ्याचं सौंदर्य देखील उजळलंय. या तेजोमय क्षणांसाठी सर्व मान्यवरांचे हार्दिक आभार. मान्यवरांनी कृपया मंचावर स्थानापन्न व्हावे अशी मी त्यांना विनंती करते. आज या प्रकाशाच्या साक्षीने आपण आरंभ करीत आहोत एका प्रेरणादायी प्रवासाचा. गझलकार श्री सुरेश भट यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाच्या प्रकाशनाचा. त्यांच्या या शब्दविश्वाला, त्यांच्या जीवनकथेला एक सुंदर ग्रंथ रूपात आपण साकार होताना या आधीही बघितले आहे. गझल सम्राट सुरेश भट आणि या पुस्तकाच्या रूपात. याच पुस्तकाचे हिंदी स्वरूप आज अनावरित होणार आहे. तत्पूर्वी मी विनंती करते, दैनिक महासागर समाचारचे सर्वा तसेच आजच्या या सोहळ्याचे प्रायोजक आदरणीय श्री चांडकजी यांना की त्यांनी 2 शब्द बोलून आजच्या या पर्वावर प्रकाश टाकावा. सर प्लीज. महासागर समाचार नाही, महासागरचा फक्त. आजच्या या मंगल सोहळ्याचे प्रमुख अतिथी अध्यक्ष डॉक्टर गिरीश गांधी, त्यांचा परिचय देण्याची गरज नाही. या कार्यक्रमाच्या जे पुस्तक आहे, या पुस्तकाचं अनावरण ज्यांच्या हस्ते होणार आहे
ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अक्षय कुमारजी काळे यांच्याही परिचयाची गरज नाही, कारण ही सर्व इतकी मोठी आभा असलेली मंडळी आहे सर्व, की त्यांचा परिचय देणे म्हणजे सूर्याला दीप दाखवण्यासारखं आहे. प्रदीप निफाडकर हे आमचे जुने मित्र. त्यांचं पुस्तक आज हिंदीमध्ये, महत्वाचं ते हिंदीमध्ये हिंदी साहित्य अकादमी द्वारा प्रकाशित होत आहे. ते प्रदीप निफाडकरजी आपल्या समोर, या मंचासमोर जे सुबुद्ध रसिक जन उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी स्वागत करतो. मित्रहो, साहित्य, कला, संस्कृती यांच्याशी तुमचा परिचय झाल्याशिवाय कधीही विकास होत नाही आपला. त्यामुळे ह्या ज्या कला आहेत, या कलांचं आस्वाद घेणे, या कलांच्या सोबत आपण चालणे, या कलांच्या कलाने आपला विकास करून घेणे, हाच आपल्या जीवनाचा मुख्य उद्देश असला पाहिजे. आजच्या या प्रसंगी हे जे पुस्तक आहे, या पुस्तकाची मराठी आवृत्ती मला असं वाटते 6-7 वर्षापूर्वी झाली प्रकाशित, आणि हिंदी साहित्य अकादमीने यांना निफाडकरजींना सांगितलं की तुम्हीच हिंदीमध्ये करायला, आणि त्यांनी अतिशय सुंदर त्याचं हिंदीकरण केलेलं आहे. त्याबद्दल अक्षय कुमारजी बोलतीलच, तो काही माझा विषय नाही आहे. माझं म्हणणं एवढंच याच्यामध्ये आहे की हे जे सोहळे आपले असतात, या सोहळ्यांचं त्या निमित्ताने आपल्याला आपल्या सांस्कृतिक जीवनाची झलक जनतेला मिळाली पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आजचा जो दिवस आहे, हा दिवस असा आहे की आजच्या या दिवसाचं महत्त्व हे याकरता मी सांगतो, महत्त्वाचं याकरता आहे की या ठिकाणी पुस्तकाचा अनावरण सोहळा आहे आणि सुरेश भट साहेबांच्याच गीतांचं नंतर गायन होणार आहे, गझल, गीता वगैरे सर्व. तर हा जो समसमाज संयोग आहे, त्या समाज संयोगसाठी आपण जमलेलो आहोत. आजचा हा सोहळा अनेक दिवसापासून आयोजित करू म्हणत शेवटी तो आज झाला आयोजित. आणि प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये आता की या सोहळ्याचं जे आकर्षण आहे, ते आकर्षण आहे आमचे विद्वान समीक्षक अक्षय कुमारजी काळे या पुस्तकाचं परीक्षण करतील. म्हणून या प्रसंगी मी जास्त त्यांचा वेळ घेऊ नये असं मला वाटतंय, कारण वेळ कमी आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला गीत गझल ऐकायचे आहेत. त्यामुळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मी रजा घेतो. जय हिंद, नमस्कार. धन्यवाद सर. जसं सर म्हणाले की आज सगळ्यांना सुपरिचित असलेले मान्यवर या सोहळ्याला लाभलेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीने आजचा सोहळा अधिकच मंगलमय आणि अधिक अर्थपूर्ण झाला आहे. मी श्री मनोज बागडे, महासागरचे एडिटर, यांना विनंती करते की त्यांनी आजच्या या सोहळ्याचे माननीय अध्यक्ष डॉक्टर श्री गिरीशजी गांधी यांचे स्वागत करावे. आपण सगळे सुपरिचित आहात, तरीही औपचारिकता आणि माझं काम आहे म्हणून मी ते करते. आपल्याला आज अध्यक्षपदी लाभलेले नागपूरचे समाजसेवी, साहित्यप्रेमी, पर्यावरणप्रेमी आणि वनराई फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर गिरीशजी गांधी. आदरणीय डॉक्टर गिरीश भाऊ हे नागपूर शहराला हिरवेगार करण्याच्या मोहिमेत अग्रगण्य आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील वनराई फाउंडेशनने वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण विकास या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आहे. आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. साहित्यप्रेमी म्हणून त्यांनी मराठी व हिंदी साहित्यात सतत योगदान दिले आहे, देतात आहे. तसेच सामाजिक संदेश आणि संस्कृती संवर्धनासाठी लेखन व व्याख्याने चालवली आहेत. यांचं साहित्य, समाजसेवा आणि पर्यावरण या 3 क्षेत्रात अद्वितीय योगदान आहे आणि यांच्याबद्दल जर मी बोलायला बसले
तर मला आज वेळ कमी पडेल, त्यामुळे एकदा पुनश्च आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. धन्यवाद. यानंतर मी श्री नितेशजी लोणारे, एक्झिक्युटिव्ह सर्क्युलेशन डिपार्टमेंट महासागर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या या सोहळ्याचे उद्घाटन करते डॉक्टर श्री अक्षय कुमारजी काळे यांचे स्वागत करावे. मराठी काव्यविश्वातील अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्व, मराठी कवितेचा अभ्यास, आस्वाद आणि चिकित्सा या क्षेत्रात त्यांचं कार्य अद्वितीय आहे. ते नागपूर विद्यापीठात मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत राहिले असून त्यांनी त्यांचा शिक्षणाचा जो भार आहे तो मला वाटतं शब्दात सांगण्यासारखा नाहीच. अर्वाचीन मराठी काव्यदर्शन, मर्ढेकरांची कविता आणि गालिबचे उर्दू काव्यविश्व ही त्यांची समीक्षात्मक ग्रंथे मराठी साहित्यातील महत्त्वाचा टप्पा आहेत. ते साहित्य अकादमीचे सदस्य असून 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. मराठी काव्यदृष्टीला नवे परिणाम देणारे सखोल विचारांचे अभ्यासक आहेत. अशा या बहुमान्य व्यक्तिमत्वाचे आपण सगळे टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आज हा सोहळा ज्यांच्यामुळे असं मी म्हणेन आपण करतो आहे ते पुस्तकाचे लेखक डॉक्टर श्री प्रदीपजी निफाडकर यांचे स्वागत मिस्टर US लाल, CEO ऑफ महासागर हे स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करते. द हिंदू दैनिकाने ज्यांचा उल्लेख गझल सम्राट सुरेश भट यांची मशाल पुढे नेणारे पथदर्शक गझलकार असा केला आणि ज्यांनी झी मराठीचे मुख्य संपादक विजय कुवळेकर भट यांचे अंतरंग शिष्य असे ते यांना म्हणाले ते म्हणजे गझलकार प्रदीप निफाडकर. मद्य व विरहात अडकलेल्या गझलेत त्यांनी वात्सल्य, कौटुंबिकता आणि अध्यात्म आणले. ते एक सुप्रसिद्ध पत्रकार असून सकाळ, लोकमत, देशदूत या दैनिकांमध्ये 26 वर्षे विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. त्यांची स्वप्नमेणा, गझलदीप, गझलधाम, तीर्थंकरांची गाणी, मैं शायर, गझल सम्राट सुरेश भट आणि ही पुस्तके विशेष गाजली आहेत. नुकतेच त्यांनी नमोकार, अंतरतप आणि सूत्र या ओशो प्रवचनांच्या मराठी अनुवादित ग्रंथांचे मेहता प्रकाशनातून प्रकाशन झालेले आहे. उर्दू साहित्य परिषदेचे बिनविरोध निवडून आलेले पहिले मराठी अध्यक्ष, आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कवी आणि महाराष्ट्रात हजारो वेळा सादर झालेल्या गझलदीप या त्यांच्या कार्यक्रमाचे ते सूत्रधार आहेत. त्यांना राज्य उर्दू अकादमी, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजनिष्ठ पत्रकारिता, जानिसार अख्तर पुरस्कार असे अनेक मानांचे सन्मान प्राप्त झालेले आहेत. सध्या ते दुष्यंत आणि सुरेश भट यांचा तौलनिक अभ्यास या विषयावर PhD करीत आहेत. महोदय, आपले हार्दिक स्वागत आणि अभिनंदन. आपण सगळ्यांनी पुनश्च टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. धन्यवाद. आणि आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन ज्यांनी केले आणि कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवतात आहे असे आदरणीय श्री चांडक सर यांचे स्वागत मिस्टर आशिष कौशल, डिजिटल हेड महासागर हे करतील अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. आज आपण ज्या सोहळ्यासाठी इथे जमलेले आहोत त्या सोहळ्याचं आता आपण त्या सोहळ्याला मुख्यत्वाने सुरुवात करूया. पुस्तकाचे अनावरण. तर मी आज आपल्याला पुस्तकाचे जे उद्घाटनकर्ते लाभलेले आहेत त्यांना मी विनंती करेन की त्यांनी या पुस्तकाचे अनावरण करावे, प्रकाशन करावे, माफ करा, प्रकाशन करावे. जोरदार टाळ्यांच्या गजरात या प्रकाशन सोहळ्याचे आपण साक्षीदार झाला आहात.
धन्यवाद. जे प्रेम या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीला लाभले आहे तेच प्रेम या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीलाही लाभावे या सदिच्छेसह आपण कार्यक्रम पुढे नेऊया. मी पुस्तकाचे लेखक श्री प्रदीपजी निफाडकर यांना विनंती करेन की त्यांनी आजच्या या सोहळ्यावर प्रकाश टाकत 2 शब्द इथे बोलावे. पुस्तकाबद्दल त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. धन्यवाद सर. हॅलो. आदरणीय गिरीश भाऊ, डॉक्टर अक्षय कुमार काळे, हा सोहळा ज्यांच्यामुळे घडला ते आदरणीय चांडक सर आणि आपण सर्वजण. खरं तर सभागृहात इतकी मोठी मोठी माणसं आलेली आहेत की प्रत्येकाचं नाव मी घेत बसलो तर अर्धा तास त्यात जाईल. त्यामुळे आपण सर्वजण प्रथमतः बसून घ्या. तुम्ही 1 मिनिट. एक मिनिट बसून घ्या. प्रथमतः आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. 8 दिवसावर दिवाळी आलेली आहे आणि त्याच्या आत सुरेश भटांच्या साथीने आपण आजची दिवाळी साजरी करत आहोत. या सोहळ्यासाठी चांडकजींनी काय कष्ट घेतले ते मी पाहिले, कालपासून बघतोय. एक एकटा माणूस पण किती फिरतो आणि काय करतो हे मी पाहिलेलं आहे. चांडकजींबद्दल मी पुढे बोलणारच आहे, परंतु भट यांचे हे पुस्तक हिंदीमध्ये आणणं किंवा मराठीत मागे जे मी चरित्र लिहिलं त्यावेळेसही अनेक जण म्हणत होते की अरे तू त्यांचा शिष्य पण सांगतोस, कित्येक वेळा तू त्यांना म्हणतोस की भट अगदी मुलासारखे वागवत होते, तुमचं नक्की नातं काय आहे. आणि मी 4 ओळी लिहिलेल्या त्यांना ऐकवल्या की दूर तू आहेस अन सुचते न गाणे, दूर तू आहेस अन सुचते न गाणे, हे असे माझे जिने लाजीरवाणे, हे असे माझे जिने लाजीरवाणे. मी भटांचा कोण आहे काय सांगू, मी भटांचा कोण आहे काय सांगू, गझल माझी सांगते आहे घराणे. हे आमचं घराणं आहे, भट घराणं आहे आमचं. पतियाळा घराणं असतो तुमचं दंडेजी, तशी तुमची अनेक घराणं, आग्रा घराणं, तसं आमचं भट घराणं आहे. या घराण्यात मी आलो. भटांनी अतिशय पुत्रवत प्रेम केलं. शिष्य म्हणावे की नाही हा त्यांच्या शिष्यत्वाला उतरावं इतकं माझी पात्रता आहे का नाही मला माहिती नाही, पण इतकं प्रेम केलं. त्या प्रेमाची परतफेड कधीच होऊ शकणार नाही. पण त्यांचं चरित्र लिहावं, आठवणी वजा चरित्र म्हणता येणार नाही त्याला, असं मी लिहिलं. आणि 6 वर्षापूर्वी त्या चरित्राचं पुण्यात प्रकाशन ज्यांच्या हस्ते झाले तेच अक्षय कुमार काळे आजच्या याला प्रकाशनालय. हा अतिशय सुंदर योग आहे. आपण सगळेजण विदर्भ भूमी, नागभूमी वगैरे सगळं म्हणता, पण आमच्या गझलकारांसाठी देवभूमी आहे, कारण ते आमचे देव होते. त्यांना वंदन, या भूमीला वंदन. विशेष म्हणजे हे पुस्तक जेव्हा प्रकाशित झालं मराठीतलं तेव्हा मी हा संकल्प सोडला होता आणि त्या संकल्पामध्ये मी सांगितलं होतं की हे पुस्तक लवकरच हिंदीमध्ये आणू आणि ते आणलं गेलं. खरं तर मी इथं भाषण करणार नाही, पण एक गौप्यस्फोट मात्र करणार आहे, तो नक्कीच तुम्हाला सांगणार आहे. पण तत्पूर्वी हे काही गोष्टी सांगायला पाहिजे, कारण
हे पुस्तक मराठीतलंही प्रकाशित पहिल्यांदा व्हावं इथंच नागपूरमध्ये, अशी गिरीश भाऊंची इच्छा होती. त्यानंतर हिंदीत आल्यावरही त्यांनी मला सांगितलं की ह्याचं प्रकाशन इथं आपण करूया, आणि ते पाठीवर मागे उभे राहिले आमच्या. त्यामुळे त्यांचे आभार. खरं तर आभार मानले त्यांना आवडणार नाही, पण त्यांचे आभार. गिरीश भाऊ आणि चांडक साहेब यांची वय 78 आहेत. चांडक साहेब हे गिरीश भाऊंपेक्षा 20 दिवसांनी मोठे आहेत. पण दोघांचाही उत्साह इतका आहे की आपल्यासारख्या सगळ्यांना लाजवून टाकतात. ते आपल्यातल्या अनेकांना माहिती नसेल, अमरावतीत जन्मलेल्या सुरेश भटांना नागपूरमध्ये कुणी आणलं असेल तर ते या माणसांनी आणले. चांडक साहेबांनी त्यांना आणलेलं आहे. 74 मध्ये चांडक साहेबांनी सुरेश भटांना सांगितलं की तुम्ही आमच्या या महासागरमध्ये कार्यकारी संपादक म्हणून या. भट असल्यामुळे, भट तुम्हाला माहिती आहे ते कसे पत्र लिहायचे, रंगीबेरंगी पेनांनी वगैरे. त्यांनी एक पत्र त्यांना लिहिलं, ते पत्रही त्यांच्याजवळ होतं, आजही आहे. त्या पत्रात त्यांनी सगळ्या अटी लिहिल्या होत्या की मी तिथं आलो नागपुरात तर मला या गोष्टींची पूर्तता झाली पाहिजे तरच मी येईल. चांडक साहेबांनी एकही शब्द न बोलता फक्त खाली लिहिलं ओके, सगळ्या पूर्तता होतील, तुम्ही या. कारण तुमच्यासारखा कवी हा आमच्या दैनिकामध्ये येणं हे आमचं भाग्य आहे. आणि 2 वर्ष सुरेश भटांनी कार्यकारी संपादक म्हणून इथं काम केलं. आणि नंतर त्यांनी स्वतःचा पेपर काढला. ते तर आपल्या सगळ्यांना माहिती, बहुमत नावाचं दैनिक काढलं होतं. प्रकाशन सोहळा म्हटल्यानंतर खरं तर लेखकांना मूक होणं आणि रसिकांनी समीक्षकांनी बोलणं असं असतं. त्यामुळे मी फार बोलणार नाही, पण मी माझ्याशी म्हटलं काहींची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. कारण हे पुस्तक जसं मराठीमध्ये प्रकाशित झालं त्याच वेळेस मी हे जाहीर केलं. कारण अनेकांना आम्ही जेव्हा जेव्हा बाहेरच्या साहित्यिकांना भेटतो आणि सुरेश भटांबद्दल बोलतो तेव्हा ते म्हणतात कोण सुरेश भट, हमें मालूम नाही. त्यांना सांगणं हे गरजेचं होतं की सुरेश भट किती मोठे होते. कारण तुम्ही जर त्यांच्या हिंदी गझला जरी वाचल्या, सुरेश भटांच्या हिंदी गझला यामध्ये मी दिलेल्या आहेत, अगदी मोजक्या त्यांनी हिंदी गझला लिहिल्या. आणि त्या हिंदी गझल्या धर्मवीरचे त्यावेळेचे संपादक, त्यावेळेचे संपादक त्यांनी ते सांगितलं होतं, धर्मवीर भारतींनी, की या गझला तुम्ही लिहिता आहात भटसाहेब तुम्ही हिंदीमध्येच लिहा, मराठीत लिहू नका. मराठीत फक्त महाराष्ट्रापुरतं जाल, हिंदीमध्ये लिहिलं तर संपूर्ण जगामध्ये जाल. भटांनी त्यांना उत्तर दिलं होतं, साय मी खातो मराठीच्या दुधाची, मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला. आणि भट साहेबांनी हिंदीत लिहिलं नाही पुन्हा. त्या 7-8 गझला आहेत, त्या सगळ्या या पुस्तकात आपण दिलेल्या आहेत. त्यांची एक हिंदी कविता आहे तीही यामध्ये दिलेली आहे. पण हे पुस्तक हिंदीमध्ये यावं अशी एक इच्छा पुण्यातले सुमो शहा आपल्याला माहितीच आहेत, दुर्दैवाने आज ते आपल्यामध्ये नाहीत, पण सुमो शहा यांची फार इच्छा होती. त्यांनी हिंदीचं लेखन, कारण मी मराठी भाषिक आहे त्यामुळे मला हिंदीत चांगलं लिहिता येत नाही, पण मी जे काही तोडकं मोडकं लिहिलं ते त्यांनी तपासलं. इतकं चांगलं तपासलं की तुम्हाला सांगतो मी, कोरोनाच्या काळामध्ये त्यांच्याकडे कुणी जातही नव्हतं. कारण साधी काही कुणी कुणाकडे जात नव्हतं. त्यावेळेस ते मला बोलवायचे आणि असं दरवाजापाशी एक खुर्ची होती तिथं बसायचो मी आणि ते इकडनं बोलायचे. मी म्हटलं अहो आपण कोरोना संपल्यानंतर हे करू ना काम, त्याचं काही नाही. ते म्हटले नाही प्रदीप, ह्या पुस्तकाची गरज हिंदी लोकांना फार आहे आणि तू लवकरात लवकर आण. दुर्दैव एवढंच की मधल्या काही, जसं आत्ता उल्लेख केला, ओशोंची 3 पुस्तकं मी केली जी मेहता प्रकाशनाने प्रकाशित केली. त्या पुस्तकांचं मोठं काम 1000 पानांचं ते पुस्तक झाले. म्हणजे 3 पुस्तकांमध्ये 250-250 अशा पानांची ती 3 पुस्तकं आहेत. त्यामधल्या काही काळामध्ये दुष्यंत कुमारचं साये में धूप मराठीत आणलं. अशा या सगळ्या कामांमुळे थोडे उशीर झाला, पण या उशिरामध्ये शाह सर गेले. त्यांच्यानंतर मानके मॅडम यांनी हे केलं. उर्दूचा शायर ज्याला जो मला मोठा भाऊ मानतो तो संतोष सिंह, हा संतोष सिंह हा हे पुस्तक यावं म्हणून स्वतः साहित्य अकादमीकडे गेला आणि साहित्य अकादमीला आत्ता एक चांगला अधिकारी लाभलाय आणि तो विदर्भातला आहे.
तो म्हणजे सचिन निंबाळकर. हा, म्हणून चांगला आहे, बरोबर आहे. विदर्भाचा सगळं चांगलंच आहे, यात काहीच शंका नाही गिरीश भाऊ. म्हणून तर आम्ही सुरेश भटांचे शिष्य झालो. तर सचिन निंबाळकर यांनी ते अतिशय 1 महिन्यामध्ये अतिशय मेहनत घेऊन दिल्लीच्या श्वेतवर्णा प्रकाशन ह्याच्याकडनं ते प्रकाशित केलं. या सगळ्यांचा आणखीन एक दादा गिरीश भाऊ उल्लेख केला पाहिजे उल्हासदादांचा, कारण उल्हासदादा सुद्धा ह्या सगळ्या प्रकरणात आहेत पाठीमागे. उल्हासदादा किंवा राष्ट्रभाषेच्या नीला बोरवणकरजी, या सगळ्यांचं, माझ्या पत्नीचं मी उल्लेख करत नाही कारण तिला आभार मानलेले आवडणार नाही, पण सौ अनिता, या सगळ्यांनी हे पुस्तक यावं याच्याकरता जे प्रयत्न केले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. एक गौप्यस्फोट आता केलाच पाहिजे आणि अक्षय कुमार काळे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत तर त्यांच्या समोर केलाच पाहिजे. हे पुस्तक थांबू का? हा, अच्छा, नाही तो नाही, हे पुस्तक, हे पुस्तक खरं तर दिल्लीच्या साहित्य अकादमीतर्फे येणार होतं. माझ्याकडे जे पुरावे आहेत, साहित्य अकादमीने ते मला लिहायला सांगितलं, तुम्ही आम्हाला ते पुस्तक हिंदीमध्ये द्या. इतकंच नाही, माझ्या बँकेचे स्टेटमेंट देतो तुम्हाला. बँकेमध्ये त्यांनी त्याचं मानधन अल्पस्वल्प आहे पण ते पाठवलं त्यांनी. असं सगळं झालं आणि साहित्य अकादमीमध्ये ते पुस्तक न येता का आलं नाही, मी हे त्यांना विचारायला गेलो. त्यांनी सांगितलं, निफाडकर, सुरेश भटांची उपेक्षा पहिल्यापासूनच होत आलेली आहे, मराठी माणूसच उपेक्षा करतो, या एका वाक्यात तुम्ही सगळं काही समजून घ्या. मराठी माणसांनीच ह्याची उपेक्षा केली. साहित्य मंडळावर, साहित्य अकादमीच्या मंडळावर जे होती, मागची बॉडी किंवा या बॉडीतले, दोन्ही ह्याच्यातले, यांनी हे पुस्तक हिंदीमध्ये येऊ नये याचा प्रयत्न केला. पण सुरेश भटांचा मी शिष्य असल्यामुळे जिद्दी आहे, मी हे पुस्तक हिंदीमध्ये आणलंच. कारण ही जी आपली म्हणजे सुरेश भटांना उपेक्षा, आणि ती उपेक्षा काय सगळीच म्हणजे तुम्हाला सांगायला मी काय गरज नाही आणि नागपूरकरांना तर मी सांगायची गरज नाही, पण ही उपेक्षा त्यांना जन्मभर मिळाली. आणि आम्हाला काय त्यांच्याकडून वारशाने फक्त गझलच आलेली नाही, जसं वडिलांचा मधुमेहाचा वारसा हा मुलाकडे जातो, तशी उपेक्षा आमच्याकडे सुद्धा, आम्ही त्यांचे जे शिष्य आहेत, जे काही आहेत, त्या सगळ्यांकडे आलेली आहे. परंतु हे चालणार. पण एकच मला यातनं सांगायचं होतं, अरे हा एवढा मोठा कवी होता, मी काय सांगणार याच्याबद्दल? मी फार छोटा माणूस आहे जो या मातीतला आहे. असं विठ्ठल वाघांनी स्वतः हे सांगितलेले, हे यूट्यूबवर जाऊन तुम्ही बघा, कुठेही बघा, त्यांना विचारा, ते आहेत. विठ्ठल वाघांनी सांगितलं की ज्ञानेश्वर, तुकाराम, केशवसूत आणि भट, 4च आमचे कवी, आम्ही सगळे कवडे आहोत, हे सगळे खरे 4च कवी जन्माला आलेले आहेत, असं सांगणार आहे त्यांना. असं अनेकांनी सांगितलं, समीक्षकांनी सांगितलं. आपण सगळ्यांनीच त्यांच्या कविता, गझला ऐकलेल्या आहेत आणि हृदयात ठेवलेल्या आहेत. असा हा माणूस, आणि त्याचं हिंदीमध्ये जाणं गरजेचं होतं. काळेसाहेब, मला आणखीन एक दुर्दैव असं वाटतो, तुम्ही तर काव्यामध्ये एवढं मोठं काम केलेलं आहे. तुमचं काव्यदर्शन पुस्तक तर मी रोजच वाचत असतो आणि आपली त्यावर चर्चाही होत असते. पण दुर्दैव आहे, मराठीतल्या अनेक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना मी जबाबदारीने बोलतो, याचे पुरावे, पत्रकार असल्यामुळे पुरावे आहेत माझ्याकडे, यूट्यूबला जाऊन तुम्ही बघू शकताय. अनेक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना भट कोण आहेत हेच माहिती नाहीये. हे अतिशय दुर्दैव आहे. भटांची उपेक्षा जाणीवपूर्वक होतीये का अजाणतेपणी होती हा भाग वेगळा, पण होतीये हे खरं आहे. पण मी इथे एवढंच सांगू इच्छितो, थोडीशी लक्ष्मीची साथ मिळू द्या मला. मी भटांचं सगळ्या भाषांमध्ये पुस्तक नेणार आहे. इतकंच नाही तर संस्कृत, गुजराती आणि बंगाली 3 भाषांमध्ये माझी बोलणी झालेली आहेत आणि त्यांना काम करायला मी पुस्तकं पाठवलेली पण आहेत. कलकत्त्यामध्ये एका बाईंना पाठवले, तेलुगूमध्ये एका बाईंना पाठवलेलं आहे. त्यामुळे ते सुद्धा आपण करणार आहोत. फक्त तुमची साथ
मला मिळाली तर आपण प्रत्येक भाषेमध्ये हे पुस्तक नेऊ आणि प्रत्येक भाषेत पुस्तक नेल्यानंतर त्याचा प्रकाशन समारंभ नागपूरमध्येच करू. मी नागपूरकरांचे जाहीर आभार मानतो, कारण गिरीश भाऊंसारखे अशी माणसं, रसिकप्रेमी, साहित्यप्रेमी आणि गडकरींसारखं नेतृत्व इथं आहे. यांनी सुरेश भटांचं अतिशय सुंदर स्मारक केलं. त्याच्याही आधी सावनेरला गोविंदाग्रजांचं स्मारक केलं, जे आज मी सकाळी जाऊन बघून आलो. या कवींचं स्मारक झालं. दुर्दैव हे आहे पुणेकरांचं की आधुनिक वाल्मिकी ज्यांना म्हणतात असं गदिमांचं स्मारक पुण्यामध्ये झालं नाही. याचं एकच कारण आहे, गिरीश भाऊ आणि गडकरींसारखी माणसं तिथं नाहीत. ही जर माणसं पुण्यामध्ये असती तर त्यांचं स्मारक केव्हाच झालं असतं. ही माणसं कोल्हापूरला असती तर जगदीश खेबुडकरांचं स्मारक झालं असतं. पण अशा कवींची स्मारकं झालेली नाहीत. पण भटांचं स्मारक यांनी इथं केलं, याबद्दल मी आभार मानणार आहे. मी आणखीन एक मुद्दा आता सांगायलाच पाहिजे, कारण आपण अभिजात मराठी असा दर्जा मिळाला तर आजच वर्ष झालेलं आहे. त्यामुळे अभिजात मराठी नुसतं ओरडून काही होणार नाही, कारण समाजकारणातील सुसंस्कृतता आणि राजकारणातील हरवलेली सभ्यता जर आपल्याला परत आणायची असेल तर या कवींची स्मारकं व्हायला पाहिजे आणि तिथं अतिशय चांगली ग्रंथालय व्हायला पाहिजेत या कवींची. त्यांच्या म्हणजे मध्य प्रदेशमध्ये आपल्याला माहिती नसेल, दुष्यंत कुमारचं अतिशय सुंदर ग्रंथालय आहे. ज्या ग्रंथालयामध्ये नुसतं दुष्यंत कुमारच्या कविता नाही आहेत किंवा नुसत्या दुष्यंत कुमारची पुस्तकं नाही, तर तिथं दुष्यंत कुमार बरोबर अमृतलाल नागर यांचा टाईपरायटर ठेवलेला आहे. तिथं माखनलाल चतुर्वेदी यांची छडी ठेवलेली आहे. त्या वस्तू सुद्धा या लोकांनी जपून ठेवलेल्या आहेत. आपल्या महाराष्ट्रात असं होत नाही, हे दुर्दैव आहे आपलं. तेव्हा असं काहीतरी व्हावं. नुसती अभिजात संस्कृत आमची मराठी असं म्हणून काही होणार नाही. ही सुसंस्कृत आपण हल्ली टी व्हीवर बघतो. मी काय सगळ्याचा उल्लेख करत बसणार नाही, कारण आपण रोज सकाळी 9 वाजल्यापासून बघतो टी व्हीवर काय काय शब्द वापरले जातात आणि काय प्रकारे बोललं जातं. ही जर सभ्यता आणि सुसंस्कृतता परत आणायची असेल तर कवींची स्मारकं व्हायलाच पाहिजे. कारण ह्या आपण आता साधं एक घ्या, राज्यगीत आपलं जे झालं महाराष्ट्राचं, राजा बडे, त्यांचं तुझं स्मारक कुठे? त्यांचंही स्मारक व्हायला पाहिजे. पण ह्या जर केल्या नाही, कारण आपण जे सगळेजण ओरडतो, एखादा ॲक्सिडेंट झाला की आपलं हे वाक्य असतं की शेजारचा ॲक्सिडेंट झाला आणि तो मरून पडला किंवा तळमळत होता, तो जखमी होता आणि त्याला कुणीही मदत केली नाही आणि तो मेला तिथंच. कारण समाजातली संवेदनशीलता हरपलेली आहे. ही हरवली कुठे संवेदनशीलता? ह्याचा जर शोध घेतला तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या सगळ्यांना जेवढ्या कविता पाठ आहेत त्याच्यापेक्षा जास्त कविता आपल्या आईला पाठ होत्या, आपल्या आजीला पाठ होत्या. त्यावेळेस ती संवेदनशीलता होती. आता ती संवेदनशीलता हरवत चालली, कारण आपण कवितेपासून दूर गेलेलो आहोत. तेव्हा याच भूमीतले मुख्यमंत्री आहेत, गडकरी आहेत, या सगळ्यांनी आणि गिरीश भाऊ त्यांच्यापर्यंत हा माझा संदेश पोहोचवतीलच की या सगळ्यांनी मिळून हे चांगलं काम आणखीन पुढे न्यावं. त्याशिवाय ही सुसंस्कृतता परत येणार नाही. आणि गिरीश भाऊ, तुम्ही म्हणालात की विदर्भातली माणसं चांगली, प्रश्नच नाही. मी कुठेच अपवाद नाही करत, कारण मी विदर्भाचा नाही आहे, मी पुण्याचा पण नाही आहे, कारण मी महाराष्ट्राचा आहे. त्यामुळे मला सगळ्या भाषांवर प्रेम आहे, मला सगळ्या बोलींवर प्रेम आहे. त्यामुळे विदर्भावर माझे प्रेम आहेच. पण इथं वाद तो न करता आपल्याला जी संवेदनशीलता हरवलेली आहे ती परत येण्यासाठी राजकीय गुंडगिरी ही नागपुरातही कोयता गँग आहे आणि पुण्यातही कोयता गँग आहे. त्यामुळे सगळीकडचं जर गुंडगिरी संपवायची असेल तर आपल्यासारख्या चांगल्या लोकांनी एकत्र यायला पाहिजे असं मला वाटतं. तरच. आणि सुरेश भटांच्याच साठी मी लिहिलेला एक शेर होता की गजले तुझ्याच साठी बांधेन राजवाडा, गजले तुझ्याच साठी बांधेन राजवाडा, मजला दिली भटांनी ती ही जमीन आहे. त्यामुळे भटांच्या या जमिनीवर आपण नक्कीच एक राजवाडा उभारू
अशी मला खात्री आहे. त्याकरता आपल्या सगळ्यांची साथ असेल ही खात्री बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद. या समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय गिरीश भाऊ गांधी, आमचे मित्र श्रीकृष्णजी चांडक, मराठी गझल के उस्ताद सुरेश भट या ग्रंथाचे लेखक आणि सुप्रसिद्ध गझलकार प्रदीप निफाडकर, दैनिक महासागर परिवारातील सर्व सदस्य, सुरेश भटांवर निस्सीम प्रेम करणारे भटांचे सर्व रसिक पत्रकार बंधू आणि मित्रांनो, मी प्रथम मराठी गज़ल के उस्ताद सुरेश भट और या हिंदी समीक्षापर ग्रंथाची निर्मिती केल्याबद्दल प्रदीप निफाडकर यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. या ग्रंथाद्वारे सुरेश भटांचं चरित्र, सुरेश भटांचं व्यक्तिमत्व आणि सुरेश भटांची गझल याविषयीचा एक खजिनाच हिंदी रसिकांना प्रदीप निफाडकरांनी सादर केलेला आहे. आणि त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं की याच्या आधी सुरेश भट आणि हे त्यांचं मराठी पुस्तक देखील प्रकाशित झालेलं आहे आणि ते या पुस्तकापेक्षा देखील मोठं पुस्तक आहे. त्याचं प्रकाशन पुण्याला माझ्याच हस्ते झालं होतं. ते अतिशय चांगलं आणि वेगळं पुस्तक आहे. निफाडकर हे सुरेश भटांचे शागिर्द आहेत, मुरीद आहेत, शिष्य आहेत. आणि नुसते शिष्य नाही, एक शिष्याच्या मनामध्ये आपल्या गुरुबद्दल जो उत्कट भक्तिभाव असावा लागतो खऱ्या शिष्याच्या मनात, तो प्रदीप निफाडकरांच्या मनात आहे. आणि त्यांचा हा जो भक्तिभाव आहे तो या ग्रंथाच्या पानापानावर आपल्याला प्रगटलेला दिसतो. कबीराने म्हटलेलं आहे की नैया पडी मजधार, गुरु बिन कैसे लागे पार. निफाडकरांचा त्याच्यावर नक्कीच विश्वास आहे की ही नैया सुरेश भटांशिवाय काही पार लागणार नाही. आणि ज्या श्रद्धेनं निफाडकरांनी सुरेश भटांचा गुरु म्हणून स्वीकार केला, त्याच विश्वासानं सुरेश भटांनी निफाडकरांचा शिष्य म्हणून स्वीकार केला आहे. आणि जी ग्रॅटिट्यूड आपण म्हणू, कृतज्ञता भाव जो निफाडकरांचा आहे तो मला जास्ती नेहमी भावतो. याचं कारण असं की सुरेश भटांच्या मृत्यूनंतर इतके दिवस जरी झालेले असले तरी निफाडकरांच्या मनातला तो भक्तिभाव जो आहे तो भक्तिभाव अंश मात्र देखील कमी झालेला नाही. अशी जी गुरुभक्ती असते ती अत्यंत दुर्मिळ स्वरूपाची आहे आणि त्याचं बळ निफाडकरांच्या व्यक्तिमत्वालाही लाभलेलं आहे आणि निफाडकरांच्या गझलेला देखील लाभलेला आहे. कबीराच्या समोर एकाच वेळी गुरु आणि ईश्वर उभे राहिले आणि त्याला प्रश्न पडला की आता कोणाला नमस्कार करावा. गुरु गोविंद खडे काकू लागे पाव. आणि तो म्हणाला बलिहारी गुरु आपकी गोविंद दियो दिखाय. म्हणजे ईश्वर आणि गुरु दोन्ही उभं राहिल्यानंतर कबीराने जी निवड केलेली आहे ती ईश्वराची केलेली आहे. आणि कारण त्याला ईश्वर हा गुरुने दाखवलेला होता, निफाडकरांना हा गझलेचा जो ईश्वर आहे तो खऱ्या अर्थानं सुरेश भटांना दाखवलेला आहे. आज निफाडकरांचं जे काही कर्तृत्व आहे त्याला सुरेश भटांचा स्पर्श आहे, सुरेश भटांचा आशीर्वाद आहे. सुरेश भट आणि मराठी गझल याच्यामध्ये अगदी अभिन्नत्वाचं नातं आहे. आणि मराठी गझल हा मराठी काव्य प्रकारातला सर्वाधिक लोकप्रिय काव्य प्रकार आहे. मराठीमध्ये कमीत कमी 30 तरी काव्य प्रकार असतील, पण गझले इतका लोकप्रिय काव्य प्रकार दुसरा कोणताही नाही आहे. आणि आपल्या सगळ्यांनाच वेडावून टाकणारी ही गझल शेवटी आहे तरी काय. या गझलेबद्दल एक उर्दू शायर असं म्हणतो कि दिल के जज्बात है गज़ल क्या है, दिल के जज्बात है गज़ल क्या है,
चंद लम्हात है गजल क्या है, दिल के जज्बात है गजल क्या है, चंद लम्हात है गजल क्या है, फिक्र अल्फाज की अदालत में, फिक्र अल्फाज की अदालत में कुछ बयानात है गजल क्या है. आणि एका शायरानं गजल काय आहे आणि गजल काय नाही आहे हे सांगताना असं म्हटलं, न तो हंसने को न हंसाने को गजल कहते हैं, न तो हंसने को न तो हंसाने को गजल कहते हैं, हम तो हाल दिल सुनाने को गजल कहते हैं. न तो हंसने को न हंसाने को गजल कहते हैं, हम तो हाल दिल सुनाने को गजल कहते हैं. ये आंसू है, ये आंसू है, इन्हें फूलों में शबनम की तरह रखना, ये तो एहसास है, एहसास को गजल कहते हैं. एहसास म्हणजे शेवटी काय आहे? एहसास म्हणजे अनुभूती आहे, एहसास म्हणजे संवेदना आहे, एहसास म्हणजे जाणीव आहे. ती संवेदना, ती जाणीव, ती अनुभूती भटांनी आपल्या गझलेमध्ये व्यक्त केली आणि ती इतकी तीव्र स्वरूपाची होती आणि त्याचा आविष्कार इतका सौंदर्यपूर्ण, इतका मनोरम, इतका लजीज ज्याला आपण म्हणू असा होता की तिने आपल्या मनावर अखंड 60 वर्ष अधिराज्य गाजवलेलं आहे. आणि म्हणून सुरेश भट म्हटलं, बसा बसा प्लीज सिट डाऊन. सुरेश भट म्हटलं की आपल्याला गझल आठवते आणि गझल म्हटलं की आपल्याला सुरेश भट आठवतात. त्याचं कारण त्यांच्यामध्ये हे अभिन्नत्वाचं नातं आहे. भटांनी खरोखरच गझलेला अत्यंत प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आणि सुरेश भटांची गझल ही मराठींसाठी कायम आनंद विषय झाला. आज भट नाही आहेत पण भटांची गझल आहे आणि एकीकडे ती रसिक मनाचं मनोरंजन करतंय आणि दुसरीकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे नवोदित गझलकार आहेत त्या नवोदित गझलकारांना दीपस्तंभासारखं मार्गदर्शन करते. भटांची गझल ही कालजयी आहे, कालोत्तीर्ण आहे. कालजयी म्हणजे कालावर जिने विजय मिळवलेला आहे. भट निघून गेले पण आपण रसिकतेनं ती कविता आजही वाचतो, गझल वाचतो. याचं कारण कालाला जिंकणारं असं सामर्थ्य त्या गझलेमध्ये आहे आणि तिची महात्मता जी आहे ती कमी होत नाही. जसे जसे दिवस जात आहेत तशी भटांच्या गझलेची महात्मता वाढते आहे. मग आपल्याला प्रश्न पडतो की याचं रहस्य काय आहे? गझल तर पुष्कळ लोक लिहित आहेत पण तेवढी त्यांची वाचली जात नाही आणि भटांची वारंवार का वाचली जाते याचं रहस्य कशामध्ये आहे? तर त्यांचं रहस्य जे आहे ते त्यांच्या आत्मनिष्ठेमध्ये आहे. आपल्या अनुभूतीशी अत्यंत प्रामाणिक राहण्यामध्ये ते रहस्य आहे, लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या अनुभूतीला जो एक सौंदर्याचा स्पर्श, जो टच ज्याला आपण म्हणू, जो भट देतात तसा टच, तसा स्पर्श दुसरा कुठलाही गझलकार मराठीतला देऊ शकत नाही. म्हणून ती आपल्या मनामध्ये कायम नांदते आहे. त्यांचं शब्द सामर्थ्य जे आहे ते केवळ अद्भुत आहे आणि त्याच्यातली वक्रोक्ती विलक्षण आहे. आपण म्हणतो ना की स्ट्रेट इज द लाईन ऑफ ड्युटी बट द कर्व इज द लाईन ऑफ ब्युटी. ती कर्व जी आहे ती जी भटांची जी आहे ना ती दुसऱ्या कुठल्याही गझलकाराला येऊ शकत नाही. आशय तोच असतो पण भट ज्या पद्धतीने मांडतात ती वेगळीच गोष्ट आहे. ज्याप्रमाणे आपण गालिब विषयी म्हणतो की है और भी दुनिया में सुखनवर बहुत अच्छे कहते हैं कि गालिब का अंदाज बया और, त्याप्रमाणे सुरेश भटांचा जो अंदाज बया जो आहे तो और आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. सुरेश भटांची गझल केवळ संगीतामुळे, केवळ लयबद्धतेमुळे, केवळ त्यातला जो ठसका आहे त्या ठसक्यामुळे आपल्या मनात घुसलेली नाही आहे, तर ती जी घुसलेली आहे ती जी तीव्रता आहे भटांच्या व्यक्तिमत्वातून निर्माण झाली त्या तीव्रतेमुळे घुसलेली आहे. आणि त्या गझलेमध्ये आम्हाला आमचं जे प्रतिबिंब आहे त्या गझलेमध्ये दिसतं. आपल्या सुखदुःखाचं जे प्रतिबिंब आहे ते गझलेच्या भटांच्या गझलेमध्ये दिसतं म्हणून ती लोकप्रिय झालेली आहे. आपल्या जीवन वेदनेचं प्रगटीकरण करणं हे भटांच्या संपूर्ण गझलेचं बलस्थान आहे. जे जीवन दुःख भटांच्या वाट्याला आलं ते त्या गझलेमध्ये प्रगट झालेलं आहे.
ते नेहमी म्हणायचे पहा की जो दुनिया ने मुझे दिया है वही वापस लौटा रहा हूं. जे दुःख मला मिळालं ते दुःख मी प्रकट करतो आहे. त्या दुःखालाच भटांनी आपलं मित्र बनवलेला आहे, त्याच्यावर जीव टाकलेला आहे. एका गझलेमध्ये भट असं म्हणतात की दुःख माझे माझिया पाशी असू दे, ते बिचारे एकटे जाईल कुठे. ते माझ्या बरोबरच राहणार आहे आणि मी ते व्यक्त करणार आहे. ही भटांचं हे म्हणणं आहे. परंतु कोणताही कवी केवळ आपल्याच वैयक्तिक दुःखाशी निगडीत राहू शकत नाही आणि भटांसारखा तर नाहीच. भटांचं जे दुःख आहे ते वैयक्तिक जरी असलं तरी पुढे पुढे आयुष्यात ते सामाजिक दुःखापर्यंत जाऊन भिडलेलं आहे. जनतेच्या सुखदुःखाशी आपल्या सुखदुःखाचं नातं भटांनी जोडलं आणि त्यांचा जो वेदनाभोग आहे लोकांचा तो त्यांनी अंगावर घेतला आणि स्वाभाविकच भटांचं जे दुःख आहे ते विश्वव्यापक झालं असं आपल्या लक्षात येतं. जीवन वेदनेचं प्रकटीकरण हा भटांच्या एकूण गझलेचा प्रमुख विषय जरी असला ना तरी अनेक विषयांना भटांची गझल जी आहे ती स्पर्श करताना आपल्याला दिसते. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय जर कोणता असेल तो तुम्हा आम्हाला प्रिय असणारा प्रेम आहे. प्रेमावर अर्थातच सगळेच कवी जास्त लिहितात. भटांनी देखील सुंदर गझला ज्या लिहिल्या त्या प्रेमावरच लिहिलेल्या आहेत. आणि तसाही गझल या शब्दाचा जर अर्थ तुम्ही घेतला ना तर तो असा आहे की प्रियतमेशी प्रियेच्या गोष्टी बोलणे, याला गझल म्हणतात. तुम्ही उर्दू शब्दकोश जर उघडून पाहिला तर गझलचा हाच अर्थ तुम्हाला दिसेल. भटांची जी प्रेमकविता आहे ते एकूण संपूर्ण मराठी प्रेमकवितेतलं अत्यंत अक्षर लेणं असं आहे. आणि सामान्यतः ही सगळीच कविता जी आहे ती प्रेम नैराश्याची प्रेमवेदनेची कविता आहे. भट असं म्हणतात की दिवस हे जाती कसे अन ऋतू असे छळतात का, विसरतो आहे तुला पण आसवे ढळतात का. किंवा हृदयात विजला चंद्रमा नेत्री न उरल्या तारका, नाही म्हणायाला तुझे हे आपुले पण राहिले. होतान साधा एवढा जो शब्द मी तुझला दिला, होतान साधा एवढा जो शब्द मी तुझला दिला, एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले. मला सारखं कुतूहल वाटायचं की एवढ्या सुंदर गझला लिहिणारे भट साहेब यांची प्रेयसी कशी असेल. स्वाभाविकच होतं. आणि ही कल्पनेतली रूपगंधा असेल का प्रत्यक्षातली खरंच प्रेयसी असेल. कारण उर्दू कवितेमध्ये पुष्कळदा काल्पनिक प्रेयसी असते आणि तिच्याभोवती आपलं सगळं मायाजाल उर्दू कवी गुंफत असतात. मी त्यांची 1986 साली म्हणजे जवळजवळ 39 वर्षांपूर्वी एक प्रदीर्घ अशी मुलाखत घेतली होती महाराष्ट्र साहित्य पत्रिकेसाठी. आणि मला सारखं कुतूहल की प्रेयसी कशी असेल. कसं विचारायचं एवढ्या मोठ्या कवीला, आपण तर फार लहान आहोत. आणि मग सगळ्यांना माहिती आहे भटांचा स्वभाव, उखडले बिखडले म्हटलं की आता मुलाखत काय निचाल घरी जा, करता काय. पण कुतूहल सारखं सगळ्यांना असतं कुतूहल. शेक्सपियरची डार्क लेडी प्रसिद्ध आहे. 400 वर्ष झाले त्या शेक्सपियरच्या प्रेयसीचा लोक शोध लावून राहिले समीक्षक. आणि आमच्याकडे गोविंदा गजऱ्यांच्या प्रेयसीचा देखील शोध लावतात. तसं मला शोध लावायचं होतं कुठली प्रेयसी आहे का, पण कसं विचारायचं. पण ती मुलाखत चालू असताना एका नाजूक क्षणी भट साहेब थोडेसे खुश आहे असं पाहून मी विचारलं की का हो कविराज, तुमच्या कवितेतली जी स्त्री ती आहे ती खरंच आहे की उर्दू कवितेसारखी ती सांकेतिक आहे. हे अजूनही न संपलेले झंकार झुरणे आहेत की त्या काळच्या जखमांचे हे पडसाद आहेत. ते सटकन म्हणाले तुम्ही फक्त पडसाद ऐकावे. ते पडसादही खरे आहेत आणि त्या जखमाही खऱ्या आहेत. पण त्या जखमाचं आता काय म्हणाल. आणि जखम काय चव्हाट्यावर मांडायची गोष्ट असते काय मला म्हणाल. आणि पुढे एक शेर सुनावला, जो डूबना है तो इतने सुकून से डूबो, जो डूबना है तो इतने सुकून से डूबो कि आसपास के लहरों को भी पता न चले. आणि काय मला म्हणाले ते जखम काय एकदाच होते का म्हणे. जखम तर अनेकदा होती, गोष्ट खरी आहे.
मी म्हटलं आता त्या जखमांचे किंवा जखमेचे संदर्भ कळल्यानं आता काय बिघडणार आहे की तुमची वृत्ती. आताही मी त्यांना विचारलं की मी ऐकवली तेव्हाही तुझं माझी हीच कहाणी, मी ऐकवली तेव्हाही तुझं माझी हीच कहाणी, मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते. की आताही वगळता की काय नाव. कविराज मला म्हणाले, काळे तुम्ही तर म्हणे तपशिलाचा पिच्छाच पुरवत आहे. आपला बोबाटा परवडला पण इतराच्या बदनामींचं काय म्हणाले. आणि पुढे आपला शेर सुनावला, इथे मी सोसला माझा अशासाठीच बोभाटा, इथे मी सोसला माझा अशासाठीच बोभाटा, कळ्यांची काळजी होती फुलांचा मामला होता. मी म्हटलं ठीक आहे, आता जास्ती विचारण्यात काही अर्थ नाही आहे. मी म्हटलं नसेल सांगायचं तर नका सांगू, पण मला सांगा की तुमचं प्रेमाचं तत्वज्ञान काय आहे, काय फिलॉसॉफी ऑफ लव्ह आहे तुमची. तर ते असं म्हणाले की तुम्हाला सांगतो काळे, जीवन तसं अपूर्णच असतं माणसाचं. जीवन कधी पूर्ण नसतं कोणत्याही माणसाचं, पण त्याच्या पूर्ततेसाठी जखमा आवश्यक असतात. त्याने जीवनाला पूर्तता येते. मी म्हटलं गालिब म्हणतो तसं का. तर ते म्हणाले काय म्हणतो गालिब. मी म्हणालो की इश्क से तबीयत ने जिस्त का मजा पाया, इश्क से तबीयत ने जिस्त का मजा पाया, दर्द की दवा पाई दर्द बेदवा पाया. प्रेमामुळे काय मिळालं तर दर्द की दवा पाई दर्द बेदवा पाया. कविराज चटकन म्हणाले पण तो दर्द खरा हवा आणि त्या जखमाही खऱ्या हव्या. आमचे पांढर पेशे तर असे म्हणाले की करमणुकीसाठी शौक म्हणून त्यांना जखमा हव्या असतात. त्या जखमांसहित त्यांना जीवनाचा आनंद लुटता येतो का म्हणाले. अख्तर शिरानी काय म्हणतो ते ऐका असं मला म्हणाले. आणि अख्तर शिरानीचा एक शेर सुनवला त्यांनी की मिट चले मेरी उम्मीदों की तरह हर्फ मगर, मिट चले मेरी उम्मीदों की तरह हर्फ मगर, आज तक मेरे खतों से तेरी खुशबू न गई. आयुष्यानं ते असं म्हणाले की मला जखमा ज्या दिलेल्या आहेत त्या मला सोडायला तयार नाही, पण मी त्या जखमांपासून अर्थ मागतो आणि माझ्या शब्दांना देत असतो. आणि कुणासाठी तर माझ्यासाठी आणि रसिकांसाठी हा अर्थ मी देतो असं ते म्हणाले. भटांची आपल्या वेदनेत त्याच्याप्रमाणे इतरांच्याही वेदनेत शिरण्याची शक्ती जी होती ना ती केवळ अद्भुत होती. त्यातूनच त्यांची सगळी नाट्यगीतं जी आहे ती निर्माण झाली. स्त्रीविषयक नाट्यगीतं इतकी बेफाम आहेत भटांची की मराठी कवितेमध्ये स्त्रीविषयक नाट्यगीतं इतकी मधुर, इतकी सुंदर, इतकी विलक्षण कुठल्याही मराठी कवीनं लिहिलेली नाही आहेत. पहा तुम्ही साधं घ्या, मालवून टाक दीप पेटवून अंग अंग, किंवा तरुण आहे रात्र अजूनी राजसा निजलास कारे, मलमली तारुण्य माझे तू पहाटे. कसं काय कविराजांना सुचतं असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. एकाहून एक सुंदर नाट्यगीतं त्यांनी लिहिलेली आहे. पण केवळ या प्रेमनिष्ठेचं एकमेव परिमाण भटांना होतं अशातला भाग नाही. मला हे सांगायचं आहे की भटांना सगळ्यात आणखी महत्त्वाचं दुसरं परिमाण जे होतं ते समाजनिष्ठेचं परिमाण आहे. आणि सतत ते सांगायचे की आपण जनसामान्याचे कवी आहोत, ही त्यांची भूमिका आहे. आपण भारतातल्या सर्व जातीपंथाचे कवी आहोत, आपण सर्व वर्गाचे कवी आहोत. आणि फुले आंबेडकर यांनी दाखवलेला जो मार्ग आहे त्या मार्गातले आपण कवी आहोत हे त्यांनी आवर्जून स्पष्ट केलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की चालते शिलेदारी जनासाठीच माझी, चालते शिलेदारी जनासाठीच माझी, गीत माझे माझिया हातातली तलवार आहे, मी भविष्याचा प्रवासी, मी भविष्याचा प्रवासी, मी पहाटेचा उजाळा, गांजलेल्यांच्या घृणेचा एक मी उच्चार आहे. सातत्याने भटांचा सुरक्षित आणि उच्चभ्रू जीवन जगणारा जो समाज आहे तो कायम भटांच्या टीकेचा विषय होता. खरं म्हणजे त्या उच्चभ्रू वर्गातच ते जन्मास आलेले होते, पण कधीही भटांनी आपल्या स्वतःला त्या वर्गाचं प्रतिनिधी मानलं नाही.
त्यांना सर्वहारा वर्ग अधिक प्रिय होता. लौकिक जगामध्ये जगत असताना त्या वर्गाचं आपण प्रतिनिधित्व करतो हे अनेकदा भटांनी सांगितलेलं आहे. याचं कारण काय आहे? याचं कारण हे जे क्रांतिचक्र आहे, हे फिरवण्याची जी क्षमता आहे, ती क्षमता फक्त या सर्वहारा वर्गातच असू शकते, ही त्यांची अटकळ होते. हे त्यांना पूर्णपणे माहीत होतं. श्रीमंत वर्गाला, उच्च मध्यमवर्गीयाला त्याला क्रांती करण्याची काय गरज आहे? क्रांती करू शकेल तर हाच वर्ग करू शकेल, आणि म्हणून तो त्यांना अतिशय प्रिय होता. मानवता आणि तिचं रक्षण हे भटांसाठी सर्वश्रेष्ठ जीवनमूल्य होतं. आणि म्हणूनच स्वतः करता ते प्रार्थना करतात की गंजल्या ओठा समाजा, गंजल्या ओठा समाजा, धार वज्राची मिळू दे, आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे, आणू दे गा वंचकांना क्रूस छद्माचा दयाळा, रक्त येशूचे परी डोळ्यात माझ्या साकळू दे. आणि म्हणूनच आयुष्यात कधीही भटांनी तडजोड केली नाही. जे म्हणणं मांडायचं ते बुलंदपणे मान. बाळासाहेब ठाकरेंसारखी व्यक्ती त्यांच्या भेटीला आली असताना तुम्हाला आश्चर्य वाटेल सर. आणि कितीतरी आठवणींना त्यांनी उजाळा दिला आहे भट साहेबांच्या. आज मी जसं बोलले, आज अनेक पैलू तुमच्यासमोर उलगडणार आहेत. काही गोष्टी ज्या आपण कधी ऐकल्या नसतील किंवा आपल्याला माहिती नसतील सुरेश भटांबद्दल, त्या देखील आज आपल्याला कळणार आहेत. यानंतर आदरणीय डॉक्टर श्री गिरीशजी गांधी यांना मी विनंती करेन, त्यांनी 2 शब्द बोलावे. वेळेचं भान ठेवून मी आपल्यासमोर उभा आहे. सर्वप्रथम मी सुरेश भटांचं मोठेपण जे आहे ते सर्वांनी केलेलं आहे, अधोरेखित केलेलं आहे. मला याचं आश्चर्य वाटते की पुण्याचे प्रदीप निफाडकर असो, मुंबईचे माधव भागवत असो, किंवा आमचा सुरेश दंदे असो अमरावतीचा, म्हणजे महाराष्ट्रभर त्यांनी एक अतिशय कसदार अशा शिष्यांची परंपरा निर्माण केली आणि त्यांना सर्वच साई दिलं. जे काही त्यांच्याजवळ होतं ते सर्व मुक्त हस्ताने त्यांनी वाटप केलं. यातच सुरेश भटांचा मोठेपणा आहे असं मला वाटतं. या ठिकाणी मी अक्षय कुमार काळेंचं मनापासून अभिनंदन करतो. आज काव्यशास्त्राच्या संदर्भामधले जे कोणी अभ्यासक पूर्ण देशात असतील त्यात त्यांचा अव्वल क्रमांक लागेल इतकं मोठं त्यांचं कार्य आहे. गालिबवर त्यांनी 3 ग्रंथ लिहून जी प्रतिभा सिद्ध केली आहे, एक मराठी भाषक इतक्या मोठ्या प्रमाणावर उर्दू साहित्याची सेवा करू शकतो, हे त्यांचं कर्तृत्व फार मोठं आहे. प्रदीपनी जे काही या संदर्भात केलेलं आहे, आणि म्हटलं त्यांना, अक्षय कुमार काळे म्हणाले की गुरुशिष्य परंपरा हस्तगत होत असताना ही गुरुच्या विषयीची जी त्यांनी आस्था आणि श्रद्धा दाखवली ती अतिशय कौतुकास्पद आहे, अभिमानास्पद आहे. त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. वहिनींचं अभिनंदन करतो की तुम्ही याला झेलत आले तितके वर्ष. आणि श्रीकृष्ण चंडक हा एक अजब रसायन आहे माझ्या दृष्टीने. 55 वर्षांपासून 3 दैनिकं चालवणारा हा माणूस आजही तसाच कफल्लक आहे, आणि तरीही या सर्व गोष्टी त्याला करण्याची एक इच्छा निर्माण होते. हे खरोखर अतिशय कौतुकास्पद आहे. तो हिंदी भाषक असून त्याचं मराठीवर प्रेम आहे. उत्तम मराठीचा कवी आहे, उत्तम हिंदीचा कवी आहे, आणि अनेक हिंदी साहित्यिकांच्या सर्व साहित्य त्यांना मुखोद्गत आहे. त्यांचं आणि त्यांना सहन केल्याबद्दल आदरणीय चांडक वहिनींचंही मी अभिनंदन करतो. सुरेश भटला ऐकण्यासाठी सर्व मातब्बर मंडळी आणि विशेष करून विष्णू मनोहर या ठिकाणी आहे. विष्णू मनोहर मला वाटते एकमेव असेल प्रदीप जो त्यांच्या आवाजामध्ये त्यांच्या कविता आपल्याला सांगू शकतो. हा एक अजब रसायन असणारा महापुरुष आपल्या शहरामध्ये आहे, याचा मला अभिमान आहे. लोकनाथ यशवंत आहे, प्रभाकर दुपारे आहे, बाळ कुलकर्णी आहे, शुभदा आहे, अविनाश रोळे आहे, किशोर कनेरे आहेत, सर्वच मंडळी या ठिकाणी आहेत. सर्वांचं मी या ठिकाणी स्वागतही करतो, अभिनंदन करतो. आणि सुरेश भटांच्या
जे खवचटपणा आणि किती त्यांनी सांगितलं, टोपी घालून ते आले. म्हणून मला आठवलं बाळ, जेव्हा छगन भुजबळ सोडून गेले शिवसेना, तेव्हा सुरेश भटांनी काही ओळी लिहिल्या होत्या, मला आठवत नव्हत्या. मी प्रदीपला विचारल्या, हे हिंदू हृदय सम्राटा, हे हिंदू हृदय सम्राटा, हा छगन करी तुझं टाटा, हा छगन करी तुझं टाटा, जहाला वरवंट्याचा पाटा. हे असं धाडस दाखवणारा, म्हणजे टोपी घालण्याचंच धाडस नाही दाखवलं, हे लिहिण्याचं त्यांच्या समक्ष हे धाडस दाखवणारा हा कवी होता. कोणत्याही याची त्यांनी चिंता केली नाही, मस्त जीवन जगला, मस्तीत जीवन जगला. आणि जसं अक्षय कुमारनी सांगितलं, ही गोष्ट खरी आहे की प्रेमाच्या संदर्भातल्या त्यांनी जितक्या अतिशय हळूवार कविता लिहिल्या, तसंच तो उशक काल होता होता काळ रात्र झाली, अशाही कविता लिहायसाठी, समाजचित्रण व्यक्त करण्यासाठी तो कधीही मागे धसला नाही. आणि याच्यातच सुरेश भटांचे अनेक पैलू मला सुद्धा माहीत आहेत. अनेक पैलू मला त्यांच्या स्वभावातले माहीत आहेत. पण हा अतिशय निर्मळ मनाचा माणूस होता, अतिशय मनाचा मोठा होता. आपापल्या पद्धतीनं जेवढं ज्याला कळतंय तेवढं त्यांनी आत्मसात केलं. आणि गुणग्राहकतापेक्षा उपेक्षाच त्याच्या वाट्याला अधिक आली दुर्दैवाने, तो जिवंत असेपर्यंत. आणि मी स्वतः माझ्या आयुष्यामध्ये त्यांच्या कवितेच्या 2 ओळी अतिशय तंतोतंत पाळत असतो प्रदीप. त्या 2 ओळी अशा आहे, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाया माझा मोकळा. म्हणून जेव्हा मला सर्व विचारतात की तुम्ही सर्वांमध्ये कसे, त्याला उत्तर हे आहे. थँक्यू. पंडित विष्णू मनोहर यांचे हार्दिक स्वागत आहे. आपले स्वागत श्री चांडकजी करतील अशी मी त्यांना विनंती करते. जोरदार टाळ्यांनी आपण यांचं स्वागत करूया. सर प्लीज. मला उगाचच भाऊंनी मोठेपणा दिलेला आहे. मी सुरेश भट प्रेमी आहे, गझल प्रेमी आहे, पण तुमच्यासारखी सगळी मातब्बर मंडळी इथे समोर बसले असताना मी तुमच्यासमोर खरंच कोणी नाही असं. म्हणजे फक्त गंमत काय झाली की माझे बाबा चित्रकार आणि भट साहेब आमच्या घरी यायचे, मोदी नंबर 3ला लुणावर यायचे. ते मी लहान होतो, अगदी छोटासा, आणि तिथे मी बघायचो की 3-3, 4-4 तास भट साहेब बसले असायचे. बाबा माझे काहीतरी पेंटिंग करत असायचे आणि भट साहेब त्यांच्या कविता ऐकवत असायचे. म्हटलं हे दोघं 4 तास बसू कसे शकतात. आणि नंतर असं लक्षात आलं की एका कवीला त्याच्या कविता कोणीतरी ऐकताय आणि एका चित्रकाराला तो चित्र काढत असताना त्याचं चित्र कोणीतरी बघताय, एवढी भावना पुरेशी असते. नंतर त्याच्यातून ती चित्रनिर्मिती किंवा कवितांची निर्मिती होते. तर तेव्हा जो काय आवाज आमच्या डोक्यात गेला, तर छुटपुट अशा म्हणायचो मी कविता. कित्येक वेळा त्यांच्याबरोबर अमरावतीला गेलो असताना त्यांना ऐकवल्या. तर अगदी 2-2, 3-3च ओळी ऐकवतो, कारण ही सगळी मंडळी मागापासून बसते. मला खरं तर तुम्हाला लोकांना ऐकायचं आहे सगळ्यांना. भट साहेबांचा थोडासा प्रयत्न करतो आवाज काढण्याचा. हारण्याची खंत नाही, हारणे जिंकून जाई, हारण्याची खंत नाही, हारणे जिंकून जाई, जिंकणाऱ्यांना कधी का जिंकता आलेच नाही, हारणे प्रत्येक वेळी, हारणाऱ्यांची धिटाई, हारणे जिंकून जा. असे समोर अशा पद्धतीने करायचे. तर मला म्हणजे रजा द्या, मी भाऊंसाठी म्हणून ही एक फक्त 4 ओळी तुम्हाला ऐकवल्या.
मला जो मान सन्मान दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि आता गझलेचा जो सुंदर आस्वाद आपण सगळे घेऊयात. धन्यवाद. थँक्यू.